खूप त्रास व्हायचा, पास वाटायचा, जीव नको आता. नमस्कार. नाशिक सय्यद पिंपरी येऊन कल्पना पवार नाव हे पेशंट आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या ताई. तर त्यांना इथं आले त्यावेळेस भयंकर वेदना होत्या. त्या चालूही शकत नव्हत्या, बसूही शकत नव्हत्या, उठूही शकत नव्हत्या आणि झोपताना सुद्धा भयंकर वेदना होत्या. त्याच्यामुळे त्या कुठल्याही अँगलला झोपू शकत नव्हत्या. ही त्यांची शारीरिक स्थिती होती. पण जेव्हा इथं त्यांना सेटिंगसाठी आपण घेतलं आणि ट्रीटमेंट त्यांची केली आपण, तर काय फरक जाणवला हे त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. ती कंडिशन खूप बेकार होती. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता पण येत नव्हतं, झोपता पण येत नव्हतं. मला अक्षरशः उचलून आणलेले. सकाळी उठल्यापासून माझे हाल, आंघोळ नाही, जेवण नाही, पाणी नाही, एवढं कडक कोणाला मला ताण सुद्धा लागाना. एवढा त्रास झाला काल, एवढा त्रास नव्हता. पहिलं दुखणं एवढं होतं पण एवढा त्रास नाही झाला. कसं काय बितलं पण काय काय त्रास काय व्हायचा? काय मला काहीच कळना. त्रास काय व्हायचा? व वेदना खूप कमरामध्ये, मानक्यात, पूर्ण पायामध्ये स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम मला. ठीक आहे. पूर्ण वेदना सकाळपर्यंत होतं. आता कमी झालं ना? हो. त्रास व्हायचा तेव्हा कसं वाटायचं? काय काय करू वाटायचं? खूप त्रास व्हायचा, पास वाटायचा, जीव नको आता. जीवन एवढं वाटायचं? हा, घाबरट म्हणजे एवढा त्रास व्हायचा? मग काल एवढं फॅन चालू तरी मला घाम किती होता. हा, सारखा घाम पण यायचा. बरोबर. तुम्ही बघितलं ना, काल आणले तर काय हालत होती माझी. चालता येत होतं का? नाही, अजिबात मग कसं चालता काय येत नव्हतं. उचलून आणलं मला. बसता येतं, झोपता येत होतं का? खुर्चीत नेलं. बसता येत होतं का? नाही. झोपता येत होतं का? नाही. उठता येत होतं का? अजिबात चालता नाही. येत होतं का? काहीच नाही. काहीच करता येत नव्हतं. मग काय करायचं काहीच तुम्ही? नाही. काहीच नाही. आणि आज आज स्वतः आंघोळ केली, रूम वरून चालत आले. स्वतः चालत आले हो, इथं? मीच बोलले भाऊला मला पायीने. माझा अवतार काय, अवसन काय झालं तर काल नको नको झालं होतं. 3 दिवसाचा ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल आपण इथं जेव्हा त्यांचा घेतलेला आहे, 3 दिवसामध्ये काय फरक जाणवतोय याचा एक फीडबॅक व्हिडिओ आपण इथं बनवलेला आहे. तोही आपण जरूर इथं ऐकावा. पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच इथं ट्रीटमेंट कशी चालते, कशा सिरियस पेशंटवरती इथं काम होतं आणि 3ऱ्या दिवसामध्ये आनंदी होऊन पेशंट जेव्हा इथं निघतो तेव्हा मनस्वी आम्हाला सुद्धा आनंद होतो. आणि जेव्हा एखाद्या पेशंटचं दुःखहरण जेव्हा होतं, त्यांचं पेन रिलीफ जेव्हा होतं, तेव्हा खरोखर ही आमच्या चांगल्या कामाची पावती नक्कीच म्हणता येईल. आणि भगवान अश्विनी कुमार आणि दत्तात्रय भगवान आणि भगवान श्रीकृष्णाची ही नक्कीच कृपा आहे की ह्या जागेमध्ये पेशंट आल्यानंतर ते एखाद्या जादुई पद्धतीने इथं ठीक होतात. हीच खरी कामाची पावती आहे. नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव वरखिंड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र, भगूर पांडुर्लीजवळ. आज आपल्याकडे नाशिकहून पेशंट आलेले सय्यद पिंपरीवरून. तर ज्यावेळेस पहिल्यांदा पेशंट आलं त्यावेळेस त्यांची काय परिस्थिती होती आणि ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना कसं वाटतं आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. नाव सांगा तुमचं? कल्पना अशोक पवार. तर तुम्ही ज्यावेळेस सह्याद्री आरोग्यवर्धनला आलात त्यावेळेस काय परिस्थिती तुमचीवाली? माझी कंडिशन खूप बेकार होती. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता पण येत नव्हतं, झोपता पण येत नव्हतं. मला अक्षरशः उचलून आणलेले. आणि ज्यावेळेस ट्रीटमेंट करायच्या वेळेस आपण ट्रीटमेंट करायला घेतली त्यावेळेस तुमची काय परिस्थिती? म्हणजे मी कोणालाच हात लावून देत नव्हते. पेशंट हात सुद्धा लावून देत नव्हतं. मला घरच्यांनी उचलून आणलं होतं. पण मला गाड्यावर ज्यावेळेस तुम्ही घरी होता त्यावेळेस तिथं काय परिस्थिती? घरी उठल्यानंतर मला चालता येईना, बसता पण नाही ना, टॉयलेटला पण जाता येईना, काहीच नाही. एकाएकी एवढा त्रास झाला. त्यानंतर तुम्ही काय म्हणजे केलं? खूप घरी काय उपचार केले? काही नाही केले मी. मग तिथं डॉक्टर का गेले होते ना? हो, डॉक्टर गावातून डॉक्टर बोलवला. त्याने इंजेक्शन दिलं. इंजेक्शनचा पण काहीच फरक नाही पडला मला. गोळ्या पण दिल्या होत्या? गोळ्या पण दिल्या. म्हणजे पेन किलरचं इंजेक्शन दिलं, पेन किलरच्या गोळ्या पण खाल्ल्या, तरी फरक नाही. वेदना 1% सुद्धा कमी नाही झाल्या. आणि ज्या वेळेस त्यांना आपल्याकडे आणलं तर आज त्यांची दुसरी सेटिंग आहे त्यांची आज. तर आज तुम्ही काय सांगू शकता? आज तुम्हाला कसं वाटतं? आता मला एकदम मोकळं वाटतंय. मला चालता पण येतंय. मी स्वतःहून सगळ्या गोष्टी करू राहिली आता. म्हणजे पहिल्या दिवशी आले तेव्हा चालता येत होतं? नाही, अजिबात नाही. चालता येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं आणि फक्त रडत होत्या. रडत होत्या. त्यांना स्वतःच्या कपड्याची सुद्धा नव्हती. म्हणजे कपडे कुठं चालले, काय चालले, गोळी, जेवण बिवण बिलकुल काही त्यांना सुद्धा नव्हती. मला पाणी सुद्धा, ताण सुद्धा लागत नव्हती.
इतकी खतरनाक पेशंट, बघणारा सुद्धा रडू येत होतं, इतकी परिस्थिती त्यांची वाईट होती. पण आज त्यांची 2 सेटिंग झाल्यानंतर आज पेशंट डायरेक्ट स्वतः चालतो. एकदा चालून दाखवता? हो. चालून दाखवा एकदा, मारा एक चक्कर. आज पेशंट स्वतःच्या पायावर चालतंय आणि त्यांच्या वेदना पूर्ण कमी झाल्या. बरोबर? हो. या तर ज्यांना कोणाला बॅक पेन असेल, लोअर बॅक पेन असेल, नी पेन असेल, शोल्डर पेन असेल, सर्वायकल पेन असेल, ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी एक विजिट नक्की करा आणि स्वतः अनुभव घ्या. स्वतः अनुभव केल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे एक विजिट सह्याद्री आरोग्य केंद्राला तुम्ही नक्की करा. नमस्कार.